वकवाड येथील अनधिकृत चर्च जमीनदोस्त, प्रशासनाची धडक कारवाई, अखेर ग्रामस्थांचा लढा यशस्वी। शिरपूर तालुक्यातील वकवाड गावात अंगणवाडीसाठी राखीव असलेल्या शासकीय जागेवरील अनधिकृत चर्च इमारतीवर अखेर प्रशासनाने बुधवारी धडक कारवाई करत ती जमीनदोस्त केली। पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार वकवाड येथे अंगणवाडीसाठी शासनाने राखीव ठेवलेल्या जागेवर नियमांचे उल्लंघन करत अनधिकृत चर्च उभारण्यात आले होते। गावात ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या नसतानाही ही इमारत उभी राहिल्याने ग्रामस्थांनी आक्षेप घेत सातत्याने तक्रारी केल्या होत्या। या ठिकाणी बेकायदेशीर धर्मांतराच्या हालचाली सुरू असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला होता। ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर मंत्रालयातून संबंधित इमारत हटवण्याचे आदेश प्राप्त झाले होते। मात्र स्थानिक स्तरावर काही व्यक्तींनी या कारवाईत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला। या विरोधात ग्रामस्थांनी धुळे जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत मुख्य कार्यकारी अधिकारी एजाज शेख यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी केली होती। ग्रामस्थांचा वाढता दबाव आणि शासनाचे आदेश लक्षात घेऊन प्रशासनाने अखेर बुधवारी कारवाई केली। पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एजाज शेख व शिरपूर गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली। दरम्यान अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर संबंधित जागा अतिक्रमण मुक्त झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। ही कारवाई यशस्वी केल्याबद्दल ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले। आमच्या गावात बेकायदेशीर चर्च बांधलेला आहे, तो पाडलाच पाहिजे। कारण की आमच्या गावात एक ख्रिश्चन लोक नाही आहे, चर्चवाले नाही आहे, तर 100% आदिवासी ते जागा हडपण्यासाठी 15,000 स्क्वेअर फूट पुढे येऊन हडप केलेली आहे। त्यांना कुठलीच परवानगी नाही।